सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 8 दिवस मान्सूनपूर्व पाऊस सातत्याने कोसळतोय आणि त्याचा फटका आंबा आणि जांभूळ या पिकांना मोठ्या प्रमाणात पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या जांभळाच्या झाडाखाली आणि जर आपण पाहिलं असेल तर जांभळाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात जांभूळ आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। हे जांभूळ खरं तर डायबिटीसवर गुणकारी औषध म्हणून वापरलं जातं, त्यासोबतच विविध कलरांमध्ये देखील या जांभळाचा उपयोग केला जातो। मात्र हे जांभूळ यावर्षी अत्यल्प प्रमाणात आलेलं होतं। साधारणतः 5 ते 10% जांभूळ यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभळाचं पीक आलं होतं। मात्र हेही जांभळाचं पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या हातून निसटतं की काय अशी परिस्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। त्याला कारणच तसं आहे, कारण मान्सूनपूर्व पाऊस सातत्याने कोसळतोय आणि झाडावर पिकलेलं जांभूळ काढायला शेतकऱ्याला वेळ मिळत नसल्यामुळे सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे जांभूळ जे आहे ते झाडाच्या खाली पडलेलं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं असेल तर हा जांभळाचा सडा जो आहे तो आपल्याला जांभळाच्या झाडाखाली जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। अशीच परिस्थिती जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकेरी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी जांभळाची बाजारपेठ आहे, किंबहुना ती कोकणातील सर्वात मोठी जांभळाची बाजारपेठ आहे। मात्र या जांभळाच्या बाजारपेठेत जांभूळच दिसेना असं झालेलं आहे। त्याला कारणही तसंच आहे, कारण 5 ते 10% जांभूळ लागलंय आणि तेही अशा पद्धतीने वाया जात असल्यामुळे सध्या जांभूळ उत्पादक शेतकरी जो आहे तो पुरता अडचणीत सापडलेला आहे। कारण दरवर्षी 12 ते 13 कोटीची उलाढाल होणारी जांभळाचं पीक यावर्षी अत्यल्प प्रमाणात आलं आणि तेही मान्सूनपूर्व पावसामुळे अशा पद्धतीने वाया जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, ओरोस, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।